हॅलो फ्रेंड्स, मराठी डिक्टेशन 100 शब्द प्रति मिनिट. स्टार्ट. परिच्छेद. केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभागाने काही काळापूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सन 1990 नंतरच्या 34 वर्षात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरला होता. मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानावर तर कर्नाटक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात तिसऱ्या स्थानावर होता. राजस्थान चौथ्या स्थानावर तर तामिळनाडू क्रमवारीत 5व्या स्थानावर होता. परिच्छेद. महाराष्ट्र आज प्रगत राज्य म्हणून उभे आहे. त्याचे निर्विवाद श्रेय या राज्याची मजबूत पायाभरणी करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्याकडे जाते. माणसाच्या जीवनाशी संबंधित असे कुठले क्षेत्र सांगता येत नाही की जिथे यशवंतराव चव्हाण यांनी काम केले नाही. रस्त्यांमध्ये खड्डे दर पावसाळ्यानंतर होत असतात आणि उन्हाळा सुरू झाला की पाणी टंचाई व भारनियमन सुरू होते. यांसारख्या अनेक समस्यांचा पाढा आजही वाचता येईल. तरीसुद्धा देशाच्या पातळीवर महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर राज्य म्हणून ओळखले जाते. यशवंतराव चव्हाण केवळ राजकारणी नव्हते तर समाजसुधारकांचा वारसा पुढे चालवणारे राज्यकर्ते होते. त्यामुळे केवळ भौतिक पायाभूत सुविधा आणि मर्यादित अर्थाने सामाजिक पायाभूत सुविधांवर ते थांबले नाहीत. सामाजिक, सांस्कृतिक, कला क्षेत्राचीही नीट पायाभरणी होईल याकडे त्यांनी लक्ष पुरवले. त्या अर्थाने सामाजिक पायाभूत सुविधांच्या कक्षा त्यांनी विस्तारल्या. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा समतोल पाया रचला. सहकाराचे जाळे विणले आणि ग्रामीण महाराष्ट्राला सहकारातून समृद्धीचा मंत्र दिला. शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आर्थिकदृष्ट्या मागास पालकांच्या मुलांसाठी EBCची सवलत सुरू केली. त्यातून शिक्षण प्रसाराला चालना मिळाली. पंचायत राज व्यवस्था बळकट करून समाजातील शेवटच्या घटकाला लोकशाही व्यवस्थेतील त्याच्या ताकदीची जाणीव करून दिली. वसंतराव नाईक हे तब्बल 11 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याच काळात हरित क्रांती झाली. अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची पावले उचलली. धवल क्रांतीला चालना देऊन सामान्य शेतकऱ्यांच्या हातात 4 पैसे येतील यासाठी प्रयत्न केले. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दुष्काळी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला मोठी देणगी दिली. त्यांच्यानंतरच्या काळात शंकरराव चव्हाण यांनी शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कळकळीने प्रयत्न केले. दुष्काळी भागात पाणी पोहोचवले. पाटबंधारे मंत्री आणि मुख्यमंत्री असताना राज्यातील धरणांसाठी आर्थिक तरतूद केली. राज्यातील अनेक सिंचन प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा राहिला. वसंतदादा पाटील हे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान मुख्यमंत्री. राज्यातील सहकार आणि शिक्षण क्षेत्राला निर्णायक वळण देण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विना अनुदानित शिक्षणाचे धोरण आणून वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणाचे दरवाजे सर्वसामान्यांच्या मुलांसाठी खुले केले. राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यामध्येही वसंतदादा पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. त्याशिवाय त्यांनी झोपडपट्ट्यांच्या सुधारणेकडे लक्ष दिले. स्वतंत्र पर्यावरण विभाग स्थापन केला. मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे आणि कृषी विद्यापीठांमध्ये कमवा आणि शिका योजना सुरू केली. पाणी अडवा पाणी जिरवा चळवळीचा सातत्याने पाठपुरावा केला. स्टॉप.